शेतकरी मित्रांनो, मका पिकामध्ये एका झाडाला 2 कणसं लागतात. काही ठिकाणी 3 पण लागत आहे. तर अशी कंडिशन तुमच्या शेतामध्ये असेल, तर अन्नद्रव्याची कमतरता मका पिकाला पडली नाही पाहिजे. जेणेकरून उत्पादन चांगलं होईल, जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर. आता या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे? मित्रांनो, फोटोसिंथेसिस वाढलं पाहिजे आणि झाडाची पानं हिरवं सक्रिय राहिली पाहिजे. यासाठी आपल्याला नायट्रोजन म्हणजे युरिया देणं फार महत्त्वाचा असतो. तर तुम्ही या कंडिशनमध्ये असताल तर ड्रिपद्वारे युरिया द्या. युरियाची कमतरता पडू देऊ नका. यामुळे काय होते, जे कणीस आहे ते साईजनं मोठं होते. त्याच्यामध्ये जे दाणे आहेत त्याची जी भरण आहे ती व्यवस्थित होते. तसेच कार्बोहायड्रेट ट्रान्सफर होऊन दाण्यामध्ये चांगला कस आला पाहिजे, चांगलं वजनदार दाणे झाले पाहिजे. आणि पाणी व्यवस्थापनामध्ये बी टोमॅटो कंट्रोल जो असतो आपला पानाचा, ते व्यवस्थित झालं पाहिजे. यासाठी पोटॅश देणं आवश्यक आहे. तर तुम्ही 0050 हे पण खत देऊ शकता ड्रिपद्वारे. यामुळे दांडा तर मजबूत राहतोच मित्रांनो, पण जे कणसाची क्वालिटी आहे ही व्यवस्थित राहते.